हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या छोट्याशा या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, आज ना मी इथं ठरवलं की आज शेवग्याची भाजी बनवायची. म्हणजे ती कशी, तर आज मी मसाला शेवगा बनवणार होते बरं का. तर इथे ना पहिलं तर मी स्वच्छ अशा शेवग्याच्या शेंगा फ्रेश ताज्या अशा धुवून घेतल्या स्वच्छ आणि कट करून घेतल्या. आणि मग मी इथं पातेल्यामध्ये ना पाणी टाकलं आणि त्यामध्ये त्या शेवग्याच्या शेंगा आणि मीठ टाकलं. आणि त्या मिठासोबतच मी इथं थोडीशी हळदी वापरलेली आहे आणि बाकी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकले. आणि छान अशा आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा मी त्यामध्ये वाफवून घेतल्या आहेत. आणि वाफवून घेतल्याच्या नंतर बघा ते मी बाजूला काढून घेतले. आणि ते जे पाणी आहे जे आपण हे वापरणार आहे ते म्हणजे रस्साभाजीसाठी आपण हे ठेवणार आहोत बरं का. त्याची आपण रस्साभाजी शेवग्याची बनवणार आहोत. तर बघा इथे ना मी कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि त्यानंतर मी वाटून घेतलं होतं लसूण, खोबरं आणि अद्रक हे सर्व वाटून घेतलं होतं. तर हे सर्व मी त्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घेतलं. आणि मी टोमॅटो आणि कांदा छान असं भाजून घेतलं होतं आणि त्याची पण इथं ग्रेव्ही करून घेतली होती बरं का. ती ग्रेव्ही पण त्याच मसाल्यामध्ये टाकली. जे लसूण खोबरं वगैरे वाटलं होतं ना ते छान परतून घेतलं, त्यामध्ये टाकली आणि छान त्याला परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि त्यामध्ये टाकला काळा मसाला, थोडासा आपला किचन किंग मसाला टाकलेला आहे, घरगुती मसाला टाकलेला आहे आणि छान असं परतून घेतलं बघा. आणि तुम्ही पाहू शकता शेंगा त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत आणि छान असं एकदम छान मिक्स करायचं आणि थोडंसं छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर आपला मसाला शेवगा तयार झालेला आहे. मी फक्त हे ऐकलं होतं, आज प्रत्यक्षात करून पाहिलं. चवीला तर अप्रतिम लागते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा बरं का. आणि अशा पद्धतीने माझा हा शेवगा झालेला आहे, मसाला शेवगा रस्साभाजी झालेला. असा आमचा जेवणाचा मेनू. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर